आश्रमशाळांमध्ये दूध घोटाळा होत असल्याचा रोहित पवारांनी आरोप केलाय। सत्ताधारी नेत्यांकडूनच फाईल आल्याचा दावाही रोहित पवारांकडून करण्यात आला। निनावी व्यक्तीने एकूण 11 फाईल्स पाठवल्याचा दावाही रोहित पवारांनी केलेला आहे। तर आता रोहित पवारांनी ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा मोठा आरोप केलेला आहे। राज्यातील आश्रमशाळांमध्ये दूध घोटाळा सुरू असल्याचा आरोप रोहित पवारांकडून करण्यात आला आहे। तर सत्ताधारी व्यक्तीनेच आपल्याला या फाईल्स पाठवल्याचा दावाही त्यांनी केलेला आहे। जवळपास 11 फाईल्स आपल्याला निनावी व्यक्तीने पाठवल्याचं रोहित पवार म्हणाले। पैसा जो करार राज्य सरकारने गरिबाच्या मुलांना, आदिवासी समाजाच्या मुलांना दूध देण्यासाठी जो केलाय तो 85 कोटीमध्ये बसायला पाहिजे होता, पण मग 165 कोटी आणि 85 कोटीत बसायला पाहिजे होते। तर दलाली किती रुपयाची दिली गेली, तर ती 80 कोटी रुपयाची दिली गेली। आंबेगाव, पुणे जिल्हा आणि कोल्हापूरमध्ये तिथं पन्हाळा। आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आंधळ दूध दळते आणि कुत्रपीठ खाते अशी परिस्थिती आहे। आता ह्याच्यात पूर्वी करार हा महानंद बरोबर होता। आता जर सरकार बोलते की आम्हाला महानंदला प्रॉफिटमध्ये आणायचंय आणि म्हणून आम्ही एनडीटीबीला म्हणजे गुजरातला दिलं गेलंय, हा अख्खा कॉन्ट्रॅक्ट जर महानंदला दिला गेला असता तर 84 कोटी रुपयाचं प्रॉफिट फक्त महानंदला झालं असतं। पण इथं आपण जर बघितलं तर हे पूर्ण कॉन्ट्रॅक्ट हे एका प्रायव्हेट कंपनीला आणि सत्तेत असणारा एक नेता कोल्हापूरचा त्यांच्या कोऑपरेटिव्हला हे दिलं गेलं आणि ह्याच्यात जे दूध शेतकऱ्यांकडनं 30 रुपयाला घेतलं गेलं तेच दूध गरिबाच्या पोरांना सरकारच्या माध्यमातून हे 183 रुपये पर लिटर हे दिलं गेलं। पहिली फाईल ही दूध घोटाळा, पण आश्रम शाळेमध्ये जो दूध घोटाळा झाला त्याच्याबद्दल मी बोलणार आहे। राज्यात एकूण 552 शासकीय आश्रमशाळा आहेत। आश्रमशाळेमध्ये कोण शिकतं तर सर्वसामान्य कुटुंबातली आदिवासी समाजातील लहान मुलं तिथं शिकतात। त्यांचं चांगलं आरोग्य असावं यासाठी पौष्टिक आहार देण्याची जबाबदारी सरकारची असते आणि त्याच्यामध्ये 250 ml दूध हे दररोज त्या मुलांना मिळालं पाहिजे असा जिया हा काढला गेलेला आहे। दरम्यान रोहित पवारांच्या आरोपांवर प्रसाद लाड यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। त्याला काय बर्नॉल लावल्याशिवाय पर्याय नसतो, त्यामुळे रोहित पवारांकडे आता दुसरा कुठला कार्यक्रम राहिलेला नाही। स्वतःच्या कारखान्यांमध्ये केलेले भ्रष्टाचार, राज्य सहकारी बँकेला केलेली लूट, खोट्या पद्धतीने लिलावात घेतलेले कारखाने, या सर्वांवरती कुठेतरी स्वतःला पांघरून घालण्यासाठी दुसऱ्यांवरती आरोप करायचे, मराठी माणसाच्या नावाखाली मराठी माणसाची मतं मागायची, पण एखादा मराठी व्यक्ती जर मोठा होत असेल तर त्याच्यावरती आरोप करायचे, हे धंदेच मुळी या लोकांनी सुरू केलेले आहेत। या अशा गोष्टींना मी भीक घालत नाही। आमचं जे आहे हे स्पष्टपणे दुधासारखं सफेद आहे, त्यामुळे जी चौकशी लावायची ते लावू शकतात।